सध्या देशामध्ये दोन गोष्टींची जोरदार चर्चा होतीये. युद्धामुळे संभाव्य इंधन टंचाई आणि E20 अर्थात 20% इथेनॉल असलेलं पेट्रोल. मात्र आज झालेला एक प्रयोग यशस्वी ठरला तर दोन्ही प्रश्न येत्या काही काळात सुटू शकतील. पाण्यात असलेल्या हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करणारी पहिली रेल्वे आज रुळांवरून धावली आहे. ही गाडी कोणतेही प्रदूषण न करता हवेत केवळ पाण्याची वाफ सोडते. भविष्यात इंधन टंचाईसोबतच प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल म्हणून याकडे पाहिलं जातंय. ना डिझेल ना विजेच्या तारा, केवळ पाणी पिऊन आणि हवा खाऊन अगदी जोरदार धावणारी देशातील नमो ग्रीन रेल ही पहिली हायड्रोजनवरती चालणारी गाडी ट्रॅकवरती उतरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हरियाणाच्या जिंद रेल्वे स्थानकावर या ऐतिहासिक ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. भारत में पहली ट्रेन बॉम्बे से ठाणे के बीच चली थी, जिसे आज मुंबई कहते हैं. वैसे ही भविष्य में जब भी हाइड्रोजन ट्रेन का जिक्र आएगा तो जिंद का, सोनीपत का, हरियाणा का नाम भी आएगा ही आएगा. जिंद इथून सकाळी 7:40 गाडी सुटेल आणि सोनीपतवरनं सकाळी 10:40 परतीचा प्रवास सुरू करेल. या गाडीसाठी जिंद येथे खास हायड्रोजन इंधन निर्मितीची यंत्रणा उभारण्यात आली आहे. या ऐतिहासिक प्रसंगी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तंत्रज्ञानाचं महत्त्व अधोरेखित करत रेल्वेनं एक मैलाचा दगड पार केल्याचं नमूद केलं. की टेक्नोलॉजी को अगर साधारण भाषा में समझें, पानी से हाइड्रोजन बनता है इलेक्ट्रोलिसिस के प्रोसेस के द्वारा. यहाँ जींद में हाइड्रोजन बनाने का एक प्लांट लगाया गया है. उस हाइड्रोजन से बिजली बनती है और उस बिजली से ट्रेन चलती है. कोई धुआं नहीं, कोई पेट्रोल या डीजल की रिक्वायरमेंट नहीं, एकदम साफ स्वच्छ और सिर्फ निकलता है पानी की बूंदे. जर्मनी आणि चीनमध्ये केवळ 2 ते 3 डबी असलेली हायड्रोजन रेल चालवली जाते. मात्र भारतीय रेल्वेनं पहिल्याच प्रयत्नात जगातली सर्वाधिक लांबीची गाडी रुळांवरती उतरून तंत्रज्ञानाचं प्राबल्य सिद्ध केलंय. एकूण 10 डब्यांच्या गाडीची आसन क्षमता 682 इतकी आहे. एकूण 2600 प्रवासी वाहून नेण्याची तिची क्षमता आहे. जिंद ते सोनीपत हा 89 किलोमीटरचा मार्ग ही गाडी 2 तासात पार करेल. 2400 हॉर्स पॉवर इंजिनच्या मदतीनं ताशी 75 किलोमीटर वेगानं हा प्रवास होणार आहे. या गाडीची कमाल वेग मर्यादा ताशी 120 किलोमीटर आहे. या गाडीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही ग्रीन टेक्नॉलॉजी संपूर्णपणे मेड इन इंडिया आहे. 17 जुलै हा दिवस भारतीय रेल्वेच्या इतिहासात महत्त्वाचा ठरणार आहे. 1853 साली भारतात पहिल्यांदा वाफेच्या इंजिनावर रेल्वे धावली. त्यानंतर 1925 साली विजेवर, 1954 साली डिझेलच्या इंजिनाचा भारतात प्रयोग यशस्वी झाला. तर 2015 साली CNGवर रेल्वे गाडी चालवण्याचा प्रयत्नही झाला. त्यानंतर आता हायड्रोजनवर रेल्वे इंजिन धावतंय. या इंजिनाचा प्रयोग यशस्वी झाला तर माथेरानसारख्या हेरिटेज ठिकाणी हे पर्यावरण प्रेमी इंजिन धावू लागेल इतकं नक्की. डिझेलची इंजिनं हवेत काळा धूर सोडतात, तर वीज निर्माण करताना कोळसा जाळावा लागतो. त्यामुळे 0 कार्बन उत्सर्जनाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारतीय रेल्वेने एक दमदार धाव घेतली असं म्हणता येईल. जिंद सोनीपत रेल्वेचा प्रयोग यशस्वी झाला तर ग्रीन इंडियासाठी नवी पहाट घेऊन येणारी ही घटना ठरेल हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाबाबत पंतप्रधान मोदींनी भाष्य केलंय. आखाती देशातल्या युद्धामुळे जगभरात तणाव निर्माण झाल्याचं